हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी मम्मी तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहोत आगरी स्वादमध्ये. आज आपण पाहूया अगदी सोप्या पद्धतीने मुगाचे लाडू कसे बनवायचे व त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहूया. कच्च्या मुगाचे लाडू बनवण्यासाठी आपण अर्धा किलो कच्चे मूग घेतलेले आहेत, ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, खडीसाखर घेतलेली. या जागेवर तुम्ही गूळ पण वापरू शकता आणि साजूक तूप. तर चला आता आपण पाहूया लाडू कसे बनवायचे. तर आपण पहिल्यांदा मी स्वच्छ मूग पुसून घेतलेले आहेत. तर आता आपण ते मंद आचेवर भाजून घेणार आहोत. दहा मिनिटं मूग भाजून घेतले. तर मुगांचा कलर असा थोडा बदलला पाहिजे बघा, गोल्डन थोडंसं होत चाललं. ते सर्व मंदाचे सर्व बाजूने भाजून घ्यायचे. मूग आपले चांगल्या प्रकारे भाजून झाले. तर ते आता मी एका परातामध्ये काढून थंड करायला ठेवते. तोपर्यंत आपण आता खरी साखरेची पावडर करून घेणार आहोत आणि ड्रायफ्रूट तळून घेणार आहोत. चमची साजूक तूप घेऊन त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट तळून घेणार. थंड झाल्यावर मी त्याचे पण साफ करून घेणार आहे. आता आपण कढईमध्ये एक चमच आणखी तूप घेणार आहोत आणि मी जी अशा पद्धतीने पावडर करून घेतलेली मूग भाजलेली याची ती आता आपण त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत. जे मूग आपण भाजून घेतलेले त्याची अशी मी मिक्सरला पावडर करून घेतले. अशी थोडी भरडच केली आहे रवाली बघा, अशा पद्धतीने थोडी. आता थोडं आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत, कारण असं तुपामध्ये भाजल्यावर थोडं लाडू बांधताना तूप कमी लागते. अशा प्रकारे आपण चांगली थोडी ती परतून घेणार आहोत. ती तुपामध्ये चांगलं पावडर परतून झाली मुगांची. तर आता ती आपण एका परातामध्ये काढून मग त्याच्यामध्ये साजूक तूप थोडं मेल्ट करून घेऊ आणि खरी साखरेची जी आपण पावडर करून ठेवली अशा पद्धतीने ती टाकून घेणार आहोत. ते तुम्हाला मी दाखवते. आता आपण जे मूग वाटून घेतलेले आहेत, आता आपण जे मूग हे करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी एक वाटी साजूक तूप टाकून घेणार आहे. साजूक तूप थोडं जास्तीच वापरायचं आहे. आपले भांडले पाहिजे. ड्रायफ्रूट करून घेतले, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आणि अर्धा किलो 350 ग्राम खडीसाखर घेतलेली. खडीसाखर आपली थंडी असते, शरीराला थोडी गरमीमध्ये तुम्ही लाडू खाल्ले तरी चालते.
पाव किलो तरी तूप पाहिजे, अर्धा किलो मुगांना अशा प्रकारे तूप टाकून आपण कधी सगळं टाकून थोडं पीठ असं चांगल्या प्रकारे हातावर सोडून घेणार आहोत, जेणेकरून ते एकजीव होईल. हे तुम्ही अशा तुपामध्ये केल्यावर 1 महिनाभर पण ते फ्रीजच्या बाहेर ठेवू शकतो आणि खाऊ शकतो, आणि फ्रीजमध्ये ठेवले तर आपण ते 2 महिने पण खाऊ शकतो. मुगाचे लाडू तयार झालेले आहेत. मी पूर्ण आता बांधले लाडू आणि मग तो दाखवते. चांगल्या प्रकारे झालेले ते अर्धा किलो मूग आणि 3-350 ग्राम साखर वापरते मी. तुम्ही गूळ पण वापरू शकता, गुळाने पण चांगल्या प्रकारे बाइंडिंग येईल, म्हणून मी आता अशा प्रकारे बनवलेले. कसे वाटले तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा.